हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एकदम मस्त हेल्दी असा पराठा बनवणार आहोत आणि तो सुद्धा दुधी भोपळ्यापासून. अतिशय मस्त रेसिपी आहे. अगदी कुणालाही जर दुधी भोपळ्याची भाजी किंवा पराठा आवडत नसेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीनं फक्त एकदा पराठा बनवून बघा. अतिशय चविष्ट लागतो. एकदा बनवल्यानंतर दर आठवड्याला हा पराठा तुमच्या घरी नक्कीच बनेल. इतका मस्त आणि स्वादिष्ट बनतो. करायलाही अतिशय सोपी आहे आणि अगदी घरातल्या काही मोजक्या जिन्नसामध्ये हा पदार्थ तयार होतो. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपल्याला एक दुधी भोपळा लागणार आहे. दुधी भोपळा कोवळा असावा आणि एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे एकदम बारीक चिरून आणि काही कढीपत्त्याची पानं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालणार आहे. या मिरच्या तिखटाला थोड्या कमी आहेत त्याच्यामुळे मी जास्त वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा इंच आलं घातलेलं आहे. 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत. एक छोटा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ देखील घालायचं आहे याच्यामध्ये. आता कढीपत्त्याची पानं देखील याच्यामध्येच घालायची आहे आणि हे छान असं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून झालेलं आहे बघू शकता. जास्त पेस्ट बनवलेली नाही, मी जाडसरच हे बारीक करून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून देऊयात. आता मी दुधी भोपळ्यामध्ये कट करून घेतलेला आहे. आता हे मी किसणीवरती किसून घेणार आहे. थोड्याशा जाड किसणीवरतीच किसून घेणार आहे. छान लागतं हे आणि किसून देखील पटकन होतं. तर मी परातीमध्येच हे सगळं किसून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाऊण कप मी बेसन पीठ घेणार आहे आणि अर्धा कप मी तांदूळाचं पीठ घेणार आहे. चिमटभर याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे. थोडंसं हिंग घातलेलं आहे मी. आता आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूणची जी पेस्ट बनवली होती ते देखील याच्यामध्ये घालायचं आहे. आवडीनुसार तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता. थोडंसं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता एकदम बारीक चिरलेला कांदा देखील याच्यामध्येच ॲड करायचा आहे आणि कट केलेली कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घालायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकही थेंब पाण्याचा वापर न करता याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं आणि याचा बरोबर छान असा गोळा आपला बनून तयार होतो. अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही. थोडंसं सैलसर इथं पीठ बनवायचं आहे, जास्त घट्ट बनवायचं नाही. मिश्रण जास्तच सैलसर वाटत असेल तर थोडंसं तुम्ही ज्वारीचं पीठ ॲड करू शकता. बघू शकता गोळा तयार आहे. हे साईडला काढून घेऊयात. आता एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक कॉटनचा रुमाल मी पाण्यामध्ये बुडवून थोडासा पिळून घेतलेला आहे. आता मी हात थोडासा पाण्यामध्ये डीप करून घेतलेला आहे आणि बनवलेल्या कणकेमधला आपल्याला हव्या त्या आकाराचा एक गोळा आपण बनवून घेणार आहोत. तुम्ही कणिक बघू शकता अगदी सैलसर आहे. याचा छान असा गोळा बनवून घेऊयात. रुमाल ओला आहे याच्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि पाण्याच्या हाताने थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या हाताने या पद्धतीनं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीनं छान असं आपण थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. फार काही अवघड जात नाही. अगदी सोप्या पद्धतीने हे थालीपीठ बनवून तयार होतं. जर आवश्यकता असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि परत एकदा हे छान असं थालीपीठ अगदी पातळ असं बनवून घ्यायचं आहे. जास्त पाणी लावू नका, नाहीतर पीठ जास्तच पातळ होईल आणि ते थालीपीठ फाटू शकतं. पूर्वी सुद्धा याच पद्धतीनं थालीपीठ किंवा धपाटी बनवली जायची. आपली आई किंवा आजी बनवलेलं तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. अशा पद्धतीनं बनवलेलं थालीपीठ चवीला अतिशय छान लागतं. बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं थालीपीठ तयार आहे. मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. या पॅनला मी थोडंसं ऑइल लावणार आहे सुरुवातीला. आता आपण थालीपीठ बनवलेला रुमाल अलगद उचलायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने थालीपीठ तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये घालायचं आहे. आता मी थोडेसे याला फोल्ड करून घेणार आहे म्हणजे थालीपीठ व्यवस्थित शेकलं जाईल. आता थालीपीठाच्या साईडने आणि आपण बनवलेल्या होलमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे. जास्त तेल घालायची गरज नाही, अगदी कमी तेल वापरायचं आहे. आणि आता याच्यावरती एक झाकण ठेवून हे एखादा मिनिट छान असं वाफ देऊन घ्यायची आहे. आता हा जो रुमाल आहे तो परत एकदा पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे. अलगद याला थोडंसं पिळून घ्यायचं आहे
आणि आपण परत एक थालीपीठ बनवून बघणार आहोत। तुम्ही पीठ बघू शकता, अगदी सैलसर आहे, जास्त घट्ट मळलेलं नाहीये। त्याच्यामुळे थालीपीठ बनवायला अगदी इझी जातं, जास्त पाणी लावायची गरज नाही आणि पटकन हे मोठं होतं। एकदम इझिली याचं थालीपीठ बनलं जातं, कुठेही फाटत नाही, चिरत नाही, एकदम परफेक्ट आणि पातळ थालीपीठ बनलं जातं। आणि लक्षात ठेवा, आपण जो कपडा घेतलेला आहे किंवा रुमाल घेतलेला आहे तो कॉटनचा असावा आणि प्रत्येक थालीपीठ तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये घातल्यानंतर पाण्यामध्ये डीप करून ते थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ फाटत नाही किंवा चिकटत नाही। आता हे थालीपीठ बनवून तयार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी इथेच याला थोडेसे होल बनवून घेणार आहे। ही देखील सोपी पद्धत आहे। आता तव्यामधलं बघूयात थालीपीठ तयार झालं का ते। तर झाकण काढलेलं आहे आणि थोडंसं मी बटर लावणार आहे, हे ऑप्शनल आहे। 1-2 थालीपीठाला मी बटर लावणार आहे आणि दुसरे न बटर लावता सुद्धा मी तुम्हाला हे थालीपीठ कसे बनवायचे हे दाखवणार आहे। आवडत असेल तर लावा, नाही लावलं तरी सुद्धा खूप छान लागतात हे थालीपीठ। बघू शकता एकदम इझिली हे थालीपीठ वेगळं होते तव्यापासून, पॅनपासून आणि कलर देखील अतिशय सुरेख आलेला आहे। आता हे आपण पलटवून दोन्ही साइडनी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। कलर बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे, खूप सुरेख कलर येतो याला। आता बघू शकता मस्त असा दुसऱ्या साइडनी सुद्धा कलर अतिशय सुंदर आलेला आहे। हे साइडला काढून घेऊयात। आता आपण दुसरा जो बनवलेला पराठा देखील या पॅनमध्ये घालून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी इझिली हे रुमाल जो आहे तो बाजूला निघतो, अजिबात चिकटत वगैरे नाही। आता सेम आधीच्या थालीपीठाप्रमाणे याला थोडंसं तेल घालायचं आहे, अगदी थेंब थेंब तेल घालायचं आहे, तेल जास्त घालायची आवश्यकता नाही। आता याच्यावरती झाकण ठेवून परत एकदा हे 1 मिनिट छान असं फ्राय करून घेऊयात। 1 मिनिटानंतर हे थालीपीठ आपण दुसऱ्या साइडनी सुद्धा छान असं अर्धा ते 1 मिनिट फ्राय करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त सुरेख असा कलर आलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने हे थालीपीठ बनवून तयार होतात। चवीला देखील अतिशय छान लागतात। तुम्ही जरूर एकदा ट्राय करा ही रेसिपी। बघू शकता दोन्ही साइडनी मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे। हे सुद्धा साइडला काढूयात। सगळे थालीपीठ इथं मी बनवून घेतलेले आहेत। अगदी घरातल्या काही मोजक्या जिन्नसामध्ये हे थालीपीठ बनवून तयार होतात, अतिशय सुरेख लागतात। तुम्ही हे दही किंवा सॉस सोबत खाऊ शकता, दही सोबत सुद्धा अतिशय छान लागतात किंवा फक्त तसंच मुलांना तुम्ही रोल करून खायला देऊ शकता, खूप छान लागतात नुसता सुद्धा हे थालीपीठ। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, जरूर सगळ्यांना आवडेल। तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही बघत राहा। परत भेटू अशीच एखादी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त हेल्दी रेसिपी खात राहा, बनवत राहा। बाय।